वह सब भूलने के बाद जो याद रहता है वो याद रखते हैं, वो सही ज्ञान होता है, ऐसा लगता है मुझे, है ना। 5वीं कक्षा में मैंने कौन सा गणित सीखा था यह मुझे आज याद नहीं, लेकिन शायद 6ठी कक्षा में मैंने कौन से नृत्य में भाग लिया था यह मुझे आज भी याद है। इसका मतलब है वो उपक्रम है ना। गणित ध्यान नहीं रहता लेकिन उपक्रम ध्यान रहता है, कौन सा पात्र मैंने निभाया था। मेरे जान में जान है तब तक यह मेरे ध्यान में रहेगा शायद। तो इसलिए विषय के बारे में आपके सामने जानकारी देने जा रही है हमारी भारत विद्या मंदिर प्राथमिक विभागाची अध्यापिका सौ अरुणा भोसले मॅडम। फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे। पूर्वी सगळे विद्यार्थी गुरु गृही शिक्षण घेत असत किंवा गुरुच्या आश्रमामध्ये शिक्षण घेत असत। सर्व विद्यार्थ्यांना बरेच वर्ष त्या ठिकाणी शिक्षण घ्यावं लागायचं। असेच शाक्य गुरूंच्या आश्रमाची गोष्ट आहे। त्यांच्या आश्रमामध्ये बरेच विद्यार्थी शिक्षण घेत होते। बरेच वर्ष शिक्षण घेऊन झाल्यानंतर शिक्षण पूर्ण झालं आणि पूर्वी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी गुरु त्या सगळ्यांची परीक्षा घ्यायचे। अशीच गुरुजींनी ठरवलं की आता हे विद्यार्थी सगळे आश्रमातून जाणार आहेत तर आपण यांची काय घेऊया, परीक्षा घेऊया। झालं, गुरुजींनी अनेक प्रकारची विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली आणि सगळे विद्यार्थी उत्तमरित्या गुरुच्या परीक्षेमध्ये पास झाले। पण काही गेल्या गुरूंचं मनच भरेना। त्यांनी ठरवलं आणखीन एक परीक्षा द्यायची। परीक्षा अगदी सोपी होती। त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना एक एक पेरू दिला। पेरू दिल्यानंतर त्यांनी त्यांना सांगितलं की हा पेरू तुम्हाला सगळ्यांना खायचा आहे, पण कसा खायचा आहे, हा पेरू खाताना तुम्हाला कुणीही पाहता कामा नये, असा तुम्ही हा पेरू खायचा।